वी हॅव ह्योसंग GTR 650. आज जी आपल्याकडे बाईक आहे ती ह्योसंगची GTR 650 बाईक आहे. आपण या गाडीच्या इंजिनबद्दल बोललो, मस्त एक आपण इंजिनकडेच येऊ. कारण या गाडीमध्ये बघितले तर वॉटरकूल्ड इंजिन मिळतात जे 64.7 CCचे आहे, जी 47 BHP आपल्याला प्रोड्यूस करते. आणि ते इंजिन बघितलं तर नॉर्मल जे सुपर बाईकला इंजिन असतं तसं नाही आहे, ते V-ट्विन इंजिन आहे जे की स्पेशली बॉबर आणि क्रुझर बाईकला यूज होते. सो गाईज, आपण जर हिच्या स्टीअरिंग गार्डबद्दल बोललो तर हे संपूर्ण मटेरियल प्लास्टिकमध्ये येतं, फुल्ली प्लास्टिकमध्ये येतं. तिथं समोरचा जर फेस बघितला तर तिथे जर डायमंड कट फेस आहे. आपण जर हिला थोडं ध्यानानं बघितलं तर आपल्याला थोडीफार हायबोजाची आणि जी GSX-R आहे ओल्ड मॉडेल त्याची थोडी फील देते. तरी आपल्याला हायबोजाची फील का देते? कारण हा जो ब्रँड आहे, हा जो मॉडेल आहे GTR 650, हा हायबोजाला ध्यानात ठेवून बनवलेला मॉडेल आहे. आपण जर ह्या साईडला बघितले जे मिरर्स दिले आहेत जे की कार्बन फायबरमध्ये आहेत, जे कार्बन फायबरमध्ये मिरर्स आहे. आणि आपण जर मिरर्सला ध्यानात जर बघितलं इथं कट्स दिलेले आहेत बघा. हे कट्स कशासाठी वापरतो? एअर परफेक्टली याला पुश करायसाठी. जी हवा आहे त्याला टच होऊ नये, एकदम क्लीनपणे याच्यातून निघून जावे, त्यासाठी आपण हे कट्स वापरतो. आणि हे कार्बन फायबर आहे. तर हे ओरिजिनल डिस्क ब्रेक आहे, डुअल डिस्क ब्रेक आहे जे की ओरिजिनल आहेत. आणि स्पेशली जे डिस्क ब्रेक आहे ते स्पेशली फक्त सुपर बाईकचा यूज होतात. आणि आपण थोडा वर आलो तर ABS ब्रेक आहे, ABS सिस्टममधले ब्रेक आहे हे. ही गाडीची फ्रेम बघितली तर ही एअर कटिंग फ्रेम आहे जी की जेव्हा आपण सुपर बाईक बनवतो तेव्हा खूप बारीक गोष्टी ध्यानात ठेवून बनवल्या जातात. आता जी ही एअर कटिंग फिनिश आहे ते असं आहे की ती एअर कट करते, त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही बाईक चालवता तेव्हा काही अडथळा येत नाही. पण या ठिकाणी बघितले तर हे जे मोनोग्राम आहे हे तुम्ही ध्यानात पाहू शकता, बाहेर आलेले आहेत, बाहेरच्या साईडला आलेला आहे, स्टिकर नाही आहे. आणि हे सुपर बाईक आहे, स्पोर्ट बाईक, जे ओरिजिनल बिल्ड क्वालिटी आहे त्याला सांगते. त्याच ठिकाणी आपण जर वरती आला तर ह्योसंग लिहिलेलं आहे, हे पण बाहेरच्या साईडला आलेलं आहेत. आणि त्याच प्रकारे हे जे 650 आहे हे पण बाहेरच्या साईडला निघाले आहेत. हे ओरिजिनल मोनोग्राम आहे, ह्योसंगचे ओरिजिनल मोनोग्राम आहे. आपण ओरिजिनल कसे ओळखायचं ते सांगायचं म्हणजे ज्यावेळेस हे बाहेरच्या साईडला निघाले असतात त्यावेळेस ते ओरिजिनल असतात, तिथे कुठली स्टिकर वगैरे नाही आहे. आणि बाईकबद्दल जर बोललो आपण तर हा ओरिजिनल कोरियन नाझा ब्लेड आहे, जी कोरियावरून इम्पोर्ट केलेली आहे, ही इंडियाची नाही आहे. ही खूप रेअर बाईक आहे ॲक्च्युली, जी तिच्या सेगमेंटमधले सगळे टॉपची लेवलची बाईक असते, जी टॉपची असते ती बाईक आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो जे फुटगार्ड आहे याची तुम्ही डिझाईन पाहू शकता. हे जे फुटगार्ड आहे हे स्पेशली रेसिंगसाठी असं डिझाईन केले गेले आहे. आणि ह्या गाडीबद्दल बोलायचं म्हटलं तर ही ॲक्च्युली जालन्यामधली गाडी आहे, आणि आपल्या सर्वांना माहिती आहे हे जालन्यामध्ये कोणाकडे आहे. ओरिजिनल बाईक जिचे टोटल एक्सेस बघितलं टोटल ओरिजिनल आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे हे बाईक कोणाकडे असते म्हणून. एक जालन्याची आहे आणि तुम्हाला मी लास्टला सांगेल की ॲक्च्युली बाईक कोणाची आहे. एक्झॉस्ट जर बघितला तर हा ओरिजिनल एक्झॉस्ट आहे 40-2000चा, जो टू ब्रदर्स रेसिंगतर्फे जो USA तयार होते. हा ओरिजिनल USA एक्झॉस्ट आहे. तर ओरिजिनल मॉक्सी रेसिंगचे लिव्हर्स आहे, ज्याची प्राईस कमीत कमी 8000 ते 9000पर्यंत असते. आणि हे ॲडजस्टेबल गार्ड आहे आणि जे स्पेशली स्पोर्ट बाईकसाठी वापरले जातात. जर बघितली तर पाहू शकता सीटमध्ये खूप गॅप आहे, जी बसायला खूप कम्फर्टेबल आहे स्पेशली. आणि आपण जी सिटिंग पोस्चर जर बघितलं तर खूप ॲग्रेसिव्ह लुक देते. आणि हिच्या सेगमेंटमध्ये आय थिंक ही सर्वात हेवीएस्ट बाईक आहे, सर्वात बल्की बाईक आहे. इथे टँकच बघितलं तर 17 लिटरचा टँक आहे, 17 लिटरचा आहे आणि साईज खूप ह्यूज आहे. या ठिकाणी आपण मीटर बघितलं, दिस इज माय फेवरेट ओल्ड स्कूल मीटर. आणि या ठिकाणी बघितलं एक छोटीशी आपल्याला स्क्रीन दिली जाते, या ठिकाणी छोटी स्क्रीन दिली जाते. आणि या ठिकाणी काही स्पेसिफिकेशन आहे जे आपलं नॉर्मल स्पेसिफिकेशन आहे, इंडिकेटर झाले, लाईट वगैरे, न्यूट्रल. आणि या गाडी सर्वात मेन म्हणजे F1,
हे जे F1 आहे हे स्पेशली जे हाय लेवलच्या बाईक्स आहेत त्या बाईक्सला फक्त यूज होत असतात. F1 काय वापरतो आपण जेव्हा फ्यूल लेवल कमी होतो किंवा गाडीमध्ये जेव्हा काही प्रॉब्लेम असेल तेव्हा F1 हा जो बीप करतो. या ठिकाणी आपण हँडल जर बघितलं तर हे व्ही कट शेपमधलं हँडल आहे. आता व्ही कट शेप म्हणजे कसं तर जे रेसिंगसाठी आपण वापरतो स्पेशली डिझाईन केलेले गेले आहेत व्ही कट शेप हँडल ते आहे. या ठिकाणी जर नॉर्मल स्पेसिफिकेशन आहे. पॉवर ऑन ऑफ झाले बाईकचे, इंडिकेटर्स, स्टार्ट, इथे जे स्विचेस जे लाईटसाठी वापरतो, इंडिकेटर्स आणि हॉर्न. ओके गाईज, आपण या गाडीचा सर्वात मेन पार्ट आलेला आहे जे सर्वांचं फेवरेट आहे एक्झॉस्ट. आपण याचा एक्झॉस्ट नोट एकदा ऐकूया. बाईकचा राईड रिव्ह्यू घेतला आहे आपण. बाईक्समध्ये स्पेशल बोलायचं तर चालायला खूप हॅवी आहे. जी ॲक्च्युली 650 cc जी पॉवर आहे ती या बाईकमध्ये जाणवते. आपण या अगोदर MT पण चालवलेली आहे, निंजा 300 चालवली, आता ही आहे 650. आता बाईक ओव्हरऑल सांगायचं म्हणजे जसे जसे इंजिनची कॅपॅसिटी वाढते ॲग्रेसिव्हपणा वाढत जातो बाईकचा. आता चालवला म्हणजे खूप ॲग्रेसिव्ह आहे. पॉवर याची ॲक्च्युअल फील होते. त्याबद्दल बोललो आपण, तो खूप पॉवरफुल बाईक आहे. जी फील होते, ॲक्च्युअली फील होते आपल्याला. आणि इथं जर आपण जेव्हा स्टार्ट देतो तेव्हा पिकअप करतो तेव्हा थ्रोटल देतो तो पंच फील होतो. ॲक्च्युअली पॉवर फील होत नाही, अशी पंच देते ते आपल्याला. एक जेव्हा आपण एक्झॉस्ट सोडतो तेव्हा एक पंच भेटतो आपल्याला बाईकमध्ये. आणि इथं रोड प्रेझन्स आम्ही चेक केला आहे की जर हायाबुझा नंतर जर कोणता रोड प्रेझन्स एकदम किलर असेल रोडवर सांग. आजच्या व्हिडिओवर फक्त इतकेच. व्हिडिओच्या स्टार्टिंगला तुम्हाला म्हटलं होतं मी की ही बाईक ॲक्च्युली जालन्यामध्ये आहे कोणाची, तर अनुराग सर पाटोळे यांची ही बाईक आहे. आपले फ्रेंडच आहेत त्यांनी बाईक दिल्याबद्दल थँक्स त्यांचे. भेटूया आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तुम्हाला टेक केअर, बाय बाय.